श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून देण्यात येईल अशी ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे। श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, नगरसेवक किसन जाधव, राजशेखर पाटील, अजय पुन्नम, शिवराज गायकवाड, दैनिक पुण्यनगरीचे संपादक व्यंकटेश पटवारी, आनंद मुस्तारे आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार देवेंद्र कोठे या प्रसंगी म्हणाले, श्री रेवणसिद्धेश्वर महाराज हे आपले श्रद्धास्थान आहे। मंदिर परिसराच्या विकासासाठी आवश्यक आराखडा व अंदाजपत्रक तयार करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील। ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांच्या विकासासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 2 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे। श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली 68 लिंगांच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। श्री रेवणसिद्धेश्वर मंदिराशेजारील प्राणी संग्रहालयाच्या विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 7 कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत। बंद पडलेले प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी लवकरच खुले करण्यात येईल। तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या विकासासाठीही कोटी रुपयांचा आराखडा तयार असल्याची माहिती यावेळी कोठे यांनी दिली। म्हणून ह्या तिन्ही क्षेत्रांचा आपण येणाऱ्या काळात साहेब निश्चित विकास करूयात। म्हणजे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, धर्मवीर संभाजी महाराज तलाव, आपलं रेवणसिद्धेश्वर मंदिर, या तिन्ही गोष्टींचा जर एकत्रितपणे विकास झाला तर सर्व भाविक या ठिकाणी आवर्जून मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील। आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन आपला वारसा, मग तो आध्यात्मिक क्षेत्रातला असेल, शैक्षणिक क्षेत्रातला असेल, आपल्या शहराचा तो वारसा पुढे घेऊन जायचा आहे। मी देखील आमदार म्हणून काम करताना ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी जे 68 लिंग स्थापन केले त्यासाठी पहिल्यांदा साहेब सभागृहामध्ये जवळपास 6 कोटी 80 लाख रुपयाचा निधी मागणी केली आणि त्याला प्रथम टप्प्यात 2 कोटी रुपये मंजूर सुद्धा झालेले आहेत। आणि ह्या सगळ्या 68 लिंग मंदिर परिसरांचा सुशोभीकरण किंवा जीर्णोद्धार आदरणीय धर्मराज काडादी साहेबांच्या मार्गदर्शनानुसारच आपण ते करणार आहोत। लवकरच त्याही कामाचा शुभारंभ होईल आणि टप्प्याटप्प्याने सगळे परिसर आपल्याला या ठिकाणी विकसित होताना किंवा जीर्णोद्धार झालेले आपल्याला दिसतील। आपण रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या मंदिर परिसराला येणारे रस्ते असतील, बाहेरचा परिसर असेल, याहीसाठी साहेब जे काही निधी लागेल ते कुठलेही कामं आणणार नाहीत। आमचे या प्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी मंदिराच्या गाभाऱ्याचे, शिखराचे तसेच मंदिर परिसरातील फरशीकरणाचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले। मंदिर परिसरातील उर्वरित विकास कामेही मार्गी लावून परिसराचा सर्वांगीण विकास करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। तर ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा विकास वेगाने होत असल्याचे गौरवोद्गार काढले। सोलापूर शहरावरतीच ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा देखील आशीर्वाद आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की या शहरावरती कोणतंही संकट कधीच येणार नाही, याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी होत आहे। ना कधी पूर येतो, ना कधी आणखीन कुठला नैसर्गिक तडाखा बसतो। त्यांनी सांगितलं की गाव फक्त सोडू नका, या गावामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार नाही। आणि त्याचीच प्रचिती आज आमदार देवेंद्र कोठे साहेब यांच्या कामातून आपल्याला येत आहे। विमानसेवा आली, IT पार्क आले, आता त्यांनी सांगितलं इलेक्ट्रिक बस यायला लागल्यात, काल आजी आजोबांचा सत्कार केला। एवढं सगळं करणारा धडपडणारा आमदार मला वाटत नाही यापूर्वी सोलापूरला मिळाला असेल। एकदा जोरदार टाळ्या वाजवून देवेंद्रजींचं अभिनंदन करूया। आणि त्यांना ही चांगली साथ आमचे किसनदादा असतील, पाटील साहेब, पूनम साहेब हे सगळे देत आहेत। शिवयोगी सिद्धरामेश्वर रेवणसिद्धेश्वर महाराजांचा आपल्याला असाच आशीर्वाद राहू आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सोलापूर शहराचा आणि इथल्या सगळ्या मंदिरांचा कायापालट आपल्या हस्ते व्हावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। या कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विविध प्रकारे सेवा व योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बिराजदार यांनी केले। यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त, पुजारी तसेच मोठ्या संख्येने मान्यवर भाविक उपस्थित होते।